21 जुलै 2021ला झालेल्या अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातल्या साखर सुतारवाडी आणि केवनाळे ह्या 2 गावांमध्ये दरडी कोसळून गाव जमीनदोस्त झाली आहेत। यामध्ये 11 निष्पाप जीवांचा बळी गेला। पोलादपूर तालुक्यातल्या साखर सुतारवाडी आणि केवनाळेमध्ये झालेल्या ह्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी दरडग्रस्त गावांना भेटी देऊन गावांचं पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन दिलं। पण घटनेच्या जवळपास 4 वर्षांनंतर सुद्धा साखर सुतारवाडी आणि केवनाळे गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे। साखर सुतारवाडी गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आता दिसतायत। रायगड लोकसभा मतदारसंघ खासदार यांच्या पुढाकारानं मुंबईतल्या मंत्रालयामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या दालनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत साखर सुतारवाडीच्या पुनर्वसनासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली आहे। आणि ह्या पार्श्वभूमीवर साखर सुतारवाडीच्या प्रश्नासाठी रायगड लोकसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतलाय। आजच्या बैठकीला पुनर्विकास मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या दालनात बैठक संपन्न झाली आहे। आणि ह्या बैठकीला रायगड राष्ट्रवादीचे नेते हनुमंत जगताप, धनंजय देशमुख, शिवसेना उभाठा तालुका प्रमुख अनिल मालचुरे, साखर सुतारवाडी ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। यानंतर मकरंद आबा पाटील यांनी गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरात लवकर ठोस पावलं उचलणार असं आश्वासनही दिलंय। त्यांनी प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याचे निर्देशही दिलेत आणि लवकरच गावकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा लाभ मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते।